हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या MH04 ब्लॉग वरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज सकाळी एक माझ्यासोबत एक खतरनाक किस्सा झाला, त्याबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि आता जो व्हिडिओ आहे त्याबद्दलच होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि जो काय किस्सा झालेला आहे माझ्यासोबत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या तर तुम्ही बघू शकता मी गाडी धुत आहे, कारण मित्रांनो खूप कंटाळा आलाय मला, कारण सकाळी जो माझ्यासोबत किस्सा झाला त्यामुळे माझा मूडच नाही राहिला धंदा करायचा. त्यामुळे मी आता इथे गाडी धुवायला आलोय. मी बघू शकता सध्या गाडी धुतोय मी. तर मित्रांनो, झाला असं, सकाळी मित्रांनो मी एक इथून खुणीवरून भाडा घेऊन गेलो होतो कल्याणला. ओलाचा भाडा होता, ठीक आहे. तो भाडा घेऊन गेलो, भाडा सोडला, पैसे वगैरे घेतले कस्टमर कडून आणि तिकडून निघालो परत दुसऱ्या भाड्याच्या शोधामध्ये. तेवढ्यात मला दुसरा भाडा भेटला परत खुणीचाच. तर मित्रांनो, तो भाडा घेऊन जेव्हा मी येत होतो, जो मला भाडा भेटला परत खुणी फाट्याचा, तर तो भाडा घेऊन मी परत येत होतो. भाडा घेऊन आल्यानंतर मित्रांनो जेव्हा येत होतो तिथे सोनारपाड्याची इथे मित्रांनो माझी गाडी जी आहे ना, गाडी माझी ती वाली रिक्षा अचानकच बंद पडली मित्रांनो. मेन रोडलाच, रस्त्यावरच अचानक चालूमध्येच बंद पडली. आणि चालूमध्ये बंद पडल्यामुळे खूप टेन्शन मध्ये आलो मी, कारण पाठीमागे खूप ट्रॅफिक झाली आणि पाचशे लोक जे आहेत ते सारखे हॉर्न वाजवत होते, टॉय टॉय टॉय. खूप म्हणजे खूप त्यावेळेस जे वाटतं ना, खूप घाबरतं माणूस. एकतर रिक्षा चालूच होत नाही आणि पाठून लोक हॉर्न वाजवत आहे, ट्रॅफिक जाम होते. तर नंतर काय केलं मित्रांनो, मी रिक्षातून उतरलो, साईडचं बघितलं, दोन्ही फ्युएलचे ढक्कन ओपन केले आणि मग ओपन केल्यानंतर जेव्हा चेक केलं मी, तेव्हा तर ते पलीकडचं जे वायर आहे ते मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर, ते कट झालं होतं CNGचं. म्हणून तर पेट्रोल मोडवर टाकली रिक्षा मी आणि मग तिथून कशी रिक्षा चालू करून तिथून निघून आलो. तर मित्रांनो, रिक्षामध्ये सांगायचं तात्पर्य मित्रांनो, कारण रिक्षामध्ये जे आहे ना, तुम्ही पेट्रोल कंटिन्यू ठेवायचं. रिक्षामध्ये पेट्रोल जे आहे ते कमी पडू द्यायचं नाही, कारण अशा इमर्जन्सीला हे कामाला येतं आणि रोज पेट्रोलवर रिक्षा चालवायचीच असते. त्यासाठी मित्रांनो, पेट्रोल कमीत कमी 1 लिटरच्या वरती पेट्रोल आपल्या रिक्षामध्ये पाहिजे. तर मी तिकडनं ते पेट्रोलवरती रिक्षा घेऊन आलो, भाडं सोडलं आणि मग आता या ठिकाणी आलोय मी. तर गाडी वगैरे धुतोय आणि नंतर ते जे वायर आहे ते मी जोडलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झालेला. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, हे इथे हे बघा, इथे 2 वायर दिसत आहे तुम्हाला. ह्या CNGच्या जे आहे, तर आपण जर स्विच चेंज करतोय, आपण पेट्रोल ते CNG वर स्विच करतोय, तर बघू शकता तुम्ही. जर आपल्याला CNG वर जर गाडी चालू करायची असेल तर हे जे वायर आहेत त्या 2 वायरामुळे CNG वर गाडी चालू होते. आणि यातली जर एक पण वायर यातली जर कट झाली तर मित्रांनो, आपली जी रिक्षा आहे ती CNG वर चालू होत नाही. तर तुम्ही ते व्यवस्थित बघू शकता, हेच आहेत त्या 2 वायर, तुम्ही बघू शकता. तर याच्यामुळे मित्रांनो, जी आहे आपली रिक्षा, जर ही जर वायर निघाली तर आपली रिक्षा जी आहे ती CNG वरती चालू होत नाही अजिबात. त्यामुळे मित्रांनो, माझ्यासोबत पण असंच झालं, ही वायर कट झाली आणि मग माझी रिक्षा जी आहे ती बंद पडली. तर ते मी सांगितलं तुम्हाला, पेट्रोलवरती मी चालू करून इथे ती रिक्षा इथपर्यंत रिक्षा घेऊन आलो आणि इथे आल्यानंतर ते वायर जेव्हा मी जोडलं तेव्हा ती रिक्षा जी आहे ती आपली पूर्णपणे CNG वरती चालू झाली. तर मित्रांनो, तुमची पण रिक्षा कधी रनिंग मध्ये अशा सिच्युएशन जर आली तुमच्यावर आणि तुमची पण रिक्षा जर रनिंग मध्ये बंद पडली तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पण चेक करायचं, ओपन करायचं आणि ते चेक करायचं आपल्या रिक्षाचा जो वायर कट झाले का. जर हे वायर कट झालेला असेल तर मित्रांनो, हे जोडायचं. खूप इझिली आपण ते वायर जोडू शकतो, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. आणि मग आपली रिक्षा जी आहे ऑटोमॅटिक आपली रिक्षा जी आहे ती CNG वरती चालू होईल. तर मित्रांनो, हा मोस्टली प्रॉब्लेम BS6 गाड्यांना आलेला आहे आणि येत आहे. बऱ्याच वेळा माझ्या पण रिक्षाला हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि आज पण आले आहे. तर मित्रांनो, ह्या BS6 गाड्या ज्या आहेत, तुमच्याकडे पण BS6 गाडी असेल तर कधी असं तुमच्यावर सिच्युएशन आली तर मित्रांनो, घाबरायचं नाही. सिम्पली वायर चेक करायचं आणि वायर चेक केल्यानंतर बघायचं वायर कटलंय का, आणि कटलं असेल तर जोडायचं, आपली रिक्षा जी आहे ती चालू होईल. कारण मित्रांनो, मी तर खूप घाबरलो होतो त्या सिच्युएशनला, कारण रनिंग मध्ये जर गाडी बंद पडली तर खूप भीती वाटते मित्रांनो, कारण पाठीमागून
गाड्या हॉर्न वॉर्न वाजवतात, ट्रॅफिक होते, भीती वाटते, गाडी चालू होत नाही. 4-5 वेळेस सेल्फ मारले मी, गाडी चालू होत नाही. नंतर चेक केल्यानंतर कळलं की हा प्रॉब्लेम आहे. तर याच्याबद्दल मला अगोदरच माहीत होतं आणि त्यामुळे म्हटलं की व्हिडिओ बनवा मित्रांनो आणि तुम्हाला पण सांगा, कारण तुमच्यावर पण असा प्रॉब्लेम येऊ नये आणि आला तर तुम्ही ती सिच्युएशन हँडल करू शकाल. तर मित्रांनो, पावसाचे दिवस असल्यामुळे रिक्षा खूप लवकर घाण होत आहे. कितीही धुतली तरीही ती लगेच थोड्या पाण्यातून गेली की लगेच ते पाणी उडून इकडे तिकडे लगेच घाण होत आहे. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कृपया मॅटिंग वापरू नका. आता मॅटिंग मी घरी नेऊन ठेवणार आहे, कारण मित्रांनो हे जे मॅटिंगमुळे काय होतं मित्रांनो, हे जे फ्लोरिंगचा कलर आहे तो जातो आणि हे असं होतं बघा. तुम्ही बघू शकता फ्लोरिंगचा पूर्ण कलर गेलेला आहे. कारण मित्रांनो, मॅटिंग ह्याच्यामुळे खाली पाणी राहतं, ते सुकत नाही आणि ह्याच्यामुळे हा जो फ्लोरिंगचा कलर आहे तो जातो आणि मग तो प्रॉब्लेम होता मित्रांनो, गंज वगैरे पकडते पत्र्याची. जर ह्या दोन्ही फ्लोरिंगच्या पत्र्याची जर लाईफ वाढवायची असेल तर आता इथे कपाटाचा कलर असतो तो मारायला लागेल. याच्या अगोदर मी मारला होता पण परत कलर गेलेला आहे. तर आता मी कलर मारणार आहे. तुम्ही पण तुमच्या रिक्षाला कलर मारायचा असेल तर तो हा साधावाला नाही, तुम्ही जो कपाटाला कलर मारतात तो कलर मारू शकता. याच्यामुळे फ्लोरिंगचा जो आहे तो कलर जात नाही आणि फ्लोरिंगचा पत्रा जो आहे तो गंज लवकर पकडत नाही. तर काळजी घ्या मित्रांनो, गाडीची पण आणि तुमची पण. तर मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जर आपला जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जे आहे ते जॉईन करू शकता. तिकडे पण खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण देत असतो. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.